सर माझं सक्सेसफुल आय टी प्लेसमेंट झालं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि कुठल्या प्रोफाईलमध्ये डेटा एनालिस्ट आणि पॅकेज? रिअल पी. अरे वा, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो, माझं नाव स्वप्नील गोडंबे आहे. मी मूळचं पुण्याचाच आहे. माझं ग्रॅज्युएशन बीकॉम मधून झालं होतं. मी कॉमर्समधून आहे, तर मला आय टीमध्ये जायचं होतं. येस इन्फोटेकमधून मला एवढं तरी कळालं की मी आय टीमध्ये प्लेस होऊ शकतो. माझं कॉमर्स बॅकग्राऊंड होतं, मला अपेक्षा नव्हती. पण त्यांच्या प्रॉपर काउन्सिलिंगवरती मॅमनी मला सांगितलं की तुम्ही प्लेस होऊ शकता डेटा एनालिस्टसाठी. त्यामुळे त्यांचे मी अप्लाय केलं. स्टार्टिंगला पहिलं मला वाटलं नव्हतं की मी हे अडॅप्ट करू शकेल. पण त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. कम्युनिकेशन स्किल्सचे क्लासेस त्यांनी दिले. त्यामुळे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झाली माझी. आणि इंटरव्ह्यूच्या आधी त्यांनी मला गाईडन्स दिला की इंटरव्ह्यू कसा द्यायचा असतो, काय करायचं असतं. त्यामुळे मी प्लेस झालो आणि तुम्ही पण प्लेस होऊ शकता. मी पहिलं तर कम्युनिकेशन आपले इम्प्रूव्ह करायचं होतं, म्हणून पहिले तर इंग्लिशमध्ये ॲड्स पाहिले, न्यूजपेपर रीड केले. जसं आम्हाला कम्युनिकेशनच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर मॅमनी वेगवेगळे हे घेतले, कॉम्पिटिशन्स घेतले, डिस्कशन असेल, काय स्पीच असेल. त्याच्यामुळे अजून इम्प्रूव्हमेंट झाली. मॅमने आम्हाला जिथं चुकल तिथं सांगितलं. त्यामुळे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये मी चांगल्या ह्याच्याने झालो, प्लेस झालो. पहिलं तर मी 4-5 इन्स्टिट्यूट बघितले. त्यात त्यांचे बॅच चे हे होते स्टुडंट्स, ते 50-50, 60-60 होते. त्यांचे जे शिकवायचे हे असतात, टॉपिक्स असतात, ते खूप कमी होते. जास्त फीज होती, फी स्ट्रक्चर जास्त होतं. मग मी अजून सर्च केलं तर येस इन्फोटेक बद्दल मला समजलं. त्यात मी काउन्सिलिंगमध्ये मॅमला विचारलं की स्टुडंट्स किती असतील, तर ते म्हटले 10 स्टुडंट. फी स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं. कमी फीजमध्ये मिडल क्लास असून सुद्धा मला हे कोर्स करायला भाग पाडलं. त्यांना एकच सांगू शकतो की तुम्ही विश्वास ठेवा. जर आय-टीमध्ये करायचं असेल, तर तुम्ही सर्च मारलं येस इन्फोटेक, इथं तुम्ही विचारू शकता. त्यांची प्रॉपर काउन्सिलिंगवरून तुम्हाला समजू शकतं की तुम्ही प्रॉपर हे करू शकता की या कोर्समध्ये तुम्ही अप्लाय केला तर तुम्ही प्लेस्ड होऊ शकता. येस इन्फोटेक हे 100% प्लेस करून देईल. माझं नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मला बॅकग्राऊंड कॉमर्स असल्यामुळे मला टेक्नॉलॉजीबद्दल एवढं माहिती नव्हतं. इथं आल्यावरती मला टेक्नॉलॉजीबद्दल सगळं समजलं. इंग्लिश इम्प्रूव्हमेंट नव्हती माझी. इंग्लिश इम्प्रूव्ह झाली. त्यामुळे मग मी पुढं हे केलं. मी त्यांना काय सांगू शकतो, त्यांचा माइंडसेट त्यांच्यासारखा असतो. त्यांना जसं वाटेल ते तसं करतात. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला सपोर्टिव्ह ट्रेनर असतील, सपोर्टिव्ह प्लेसमेंट टीम असेल, ते तुम्हाला फुल सपोर्ट करतील त्यासाठी. तुम्हाला जिथं-जिथं अडकाल तिथं तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायला सांगतील. तुम्ही ते इम्प्रूव्ह कराल. ते तुमची पूर्ण प्रॅक्टिस घेतील, की तुम्ही हे करू शकता. तुम्ही हे करणारच. ते तुम्हाला मोटिव्हेट करतील. त्यांना तुम्ही सोशल मीडिया तर यूज करता. त्याच्यावरती तुम्ही सर्च मारू शकता. तुम्हाला जे फ्युचर पाहिजे, आय-टी करियर, आता आय-टीमध्ये सगळेच प्लेस होत आहेत. तर तुम्ही आय-टी बद्दल सगळं सर्च मारू शकता. त्यामुळे तुम्हाला समजू शकतं, की तुम्ही काय करू शकता. कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊ शकता. बाकीचे इन्स्टिट्यूटमध्ये पहिलं तर झालं, की स्टुडंटची बॅच 50-60 जण असतात. त्यामध्ये ते प्रत्येकाचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतील. इथं येस इन्फोटेकमध्ये 10 स्टुडंट्स बॅच, प्रत्येकाचे 5-5, 10-10 वेळा सॉल्व्ह केले जातात प्रॉब्लेम्स. त्यानंतर त्यांचे सपोर्टिव्ह ट्रेनर असतात, स्किल्ड आहेत ते. ते सगळेच इन्फॉर्मेशन, नॉलेज देतात आपल्याला. मी माझ्या बाकी मित्रांकडून ऐकलं होतं, की बाकीचे जे हे आहेत इन्स्टिट्यूट, ते फक्त एचआरचे मेल देतात. त्यांना आपण रिप्लाय करायचा असतो, पण त्यांच्याकडून काही रिप्लाय येत नाही. येस इन्फोटेकमध्ये त्यांनी मला शेड्यूल करून दिले ते इंटरव्ह्यू. मी तो अटेंड केला. अटेंड करायच्या आधी मॅमनी मला सांगितलं होतं, की अटेंड कसं करायचं, काय उत्तरं द्यायची आणि त्यांच्यामुळे मी आज सक्सेसफुल प्लेस झालो.